मराठी माणसं हो आपण. आपल्या पहिल्याच सणाला जर पुरणपोळी नाही केली तर काय सण साजरा केला? तुम्ही केली होती का हो पुरणपोळी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आणखी काय गोडधोड बनवलं होतं ते देखील सांगा. हाय, मी सपना. मी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे राहते आणि घरगुती स्वयंपाकाचे कामं करते. कालचा दिवस हा सगळ्यांसाठीच खास होता. गुरुपौर्णिमा म्हटलं की सगळेजण मंदिरात जातात. सकाळपासून सगळ्यांची लगबग सुरू असते. मला देखील कामावून यायला काल ना थोडा उशीरच झाला होता. मग घरी दुपारी दुसरा स्वयंपाक बनवला. 4:30 वाजता पुरणाचा कुकर लावला. बघा, असं वाटत होतं पुरण करू की नाही करू, करू की नाही करू, पण ते सगळं बाजूला ठेवला विचार आणि पटकन धरला कुकर आणि पुरणाची पोळी करूनच घेते म्हटलं. 1.5 ग्लासाची पुरणाची पोळी आतापर्यंत आम्ही खातोय, पण इतकं आवडतं ना सगळ्यांना पुरण. आणि आजचं पुरण मी पाकातलं केलं होतं. आता माझी ही पोळी करण्याची पद्धत तुम्हाला आवडते का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला जशी येते तशी साधी सिंपल पोळी मी करत असते. काही लोक थोडी कणिक घेतात आणि पुरण जास्त टाकतात. काही लोक कणिक भरपूर घेतात आणि पुरण कमी करतात. पण आमच्या विदर्भात याच पद्धतीची पुरणाची पोळी बनवतात. तसेच काही लोक माठावरची पुरणाची पोळी देखील बनवतात. जसा देश वैसा भेस असं म्हणतात, तसं काहीतरी. माझे ना सानिया खान नावाचे एक फॉलोअर आहे. त्यांनी मला बऱ्याच वेळा कमेंट केली होती की ताई पुरणाची पोळी करून दाखवा. मी 2-3 वेळा पुरण केलं, पण मला ना पुरणाची पोळी बनवून व्हिडिओ बनवणं काही होतच नव्हतं. म्हटलं आज सकाळी लवकर उठली आणि बघा हा पुन्हा मी स्वयंपाक केला. रात्री ना व्हिडिओची क्लॅरिटी अजिबात येत नव्हती. रात्री जो भजे वगैरे ते केलं होतं ते वेगळं होतं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आज मी पुन्हा भजे पापड वगैरे तळल्या आणि बरबटीच्या शेंगाची भाजी केली आणि रात्री जे केलेलं पुरण होतं ना त्याची आज सकाळी पुरणाची पोळी केली आणि तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कालपासून आमच्याकडे ना भरपूर पाऊस आहे आणि या पावसामध्ये भजे खाण्याची मजा काही औरच असते. म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी मस्त पापड भजे पण होतील आणि आपला छान छान व्हिडिओ पण बनणार. आजचा मोसम हा इतका छान होता ना सकाळपासून. आणि आपलं बघा पुरणाचं ताट तयार झालेले. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर नक्की फॉलो करा.